सर्वांना नमस्कार. सर्वांचं आजच्या भागामध्ये स्वागत आहे. आज आपण बफर सोल्युशन म्हणजे काय आणि हे बफर सोल्युशन तयार कसं करायचं, बफर सोल्युशनची केमिकल मेकॅनिझम कशी असते हे आपण बघणार आहोत. सो चला तर मग सुरू करूयात. ठीक. आता बफर सोल्युशन हे आपण डे टू डे लाईफमध्ये कळत नकळत बऱ्याच ठिकाणी वापरतो. जर आपण आपल्या घरामध्ये जर जाम खात असू किंवा स्लाइस पिला असेल किंवा टोमॅटो केचप, ओके, हे सँडविच सोबत आपण खातो किंवा एन नंबर ऑफ कोल्ड ड्रिंक. ठीक आहे. आता हे बघा, कधी विचार करा, मॅन्युफॅक्चर केल्यापासून एक वर्षभर किंवा 6 महिने किंवा 3 महिने हे काय होतात, खराब होत नाहीत. ठीक. आता हे कशामुळे खराब होत नाहीत? बिकॉज ह्याच्यामध्ये एक केमिकल कंपाऊंड टाकला जातो, त्याला आपण काय म्हणतो, बफर म्हणतो. त्या बफरमुळे काय होतं की ह्याचा पीएच काय झाला होतो, मेंटेन होतो. पीएच मेंटेन राहिल्यामुळे ह्याची चव बदलत नाही किंवा याच्यावरती मायक्रोबची ॲक्शन होत नाही, बॅक्टेरिया बसत नाहीत. ठीक. सो या सर्व पदार्थाची ड्युरॅबिलिटी, इफेक्टिव्हिटी ही बफर सोल्युशनच्या साह्याने काय केली जाते, वाढवली जाते. ठीक. मग बफर म्हणजे काय? ओके. सो an aqueous solution which resists an aqueous solution which resists a change in pH on addition of small amount of an acid or base is called as buffer solution. ठीक. सो जे सोल्युशन किंवा जे सबस्टन्स सोल्युशनचा पीएच चेंज होऊ देत नाहीत त्यांना आपण काय म्हणतो, बफर सोल्युशन म्हणतो. An aqueous solution which resists a change in pH on addition of small amount of acid or base is called as buffer solution. ठीक. आता बफरचा अभ्यास करणं का आवश्यक आहे? बिकॉज इट इज नेसेसरी टू मेंटेन कॉन्स्टंट पीएच ऑफ सोल्युशन सो ॲज टू chemical reactions proceed successfully and many purposes of biology, industry, etc. ठीक. आता जर आपण एक बघितलं, हे आपलं ब्लड आहे, ब्लड सेल्स आहे त्याच्यामध्ये, आणि रक्ताचा पीएच हा आपला किती असतो, अप्रॉक्सिमेट 7.5. ओके. इफ दिस पीएच चेंजेस देन व्हॉट विल हॅपन? ओके, आवर बॉडी विल स्टार्ट डिकम्पोजिंग. ओके. प्रॉपर न्यूरल कम्युनिकेशन होणार नाही. ओके. प्रॉपर जे ऑक्सिडेशन प्रोसेस असतात, ऑक्सिडेशन, रिडक्शन, एनर्जी कन्व्हर्जन प्रोसेस, ओके, देन प्रत्येक सेलला जो ऑक्सिजन वायू पुरवणं, कार्बन डायऑक्साईड तिथलं काढणं, हे सर्व कसं आहे का पीएच खालीच हे चालू असतं. आणि हा ब्लडचा जो पीएच आहे 7.5 हा कसा मेंटेन केला जातो? हे बायकार्बोनेट बफर सिस्टम, हे आपल्या रक्तामध्ये सुद्धा ही सिस्टम ॲक्टिवेट आहे. ठीक. सो दिस buffer is a very important topic in the biology, chemistry, microbiology, etc. सो आता आपण काय करूयात, बफर हे सोल्युशन कसं बनवायचं हे आपण बघूयात. ठीक आहे. आता आपल्याकडे दोन टाईपचे बफर सोल्युशन आहेत, ॲसिडिक बफर सोल्युशन आणि बेसिक बफर सोल्युशन. ॲसिडिक बफर म्हणजे काय की हे जे बफर आहेत हे 0 ते 7 या दरम्यान काय असतात, ॲक्टिव्ह असतात. आणि बेसिक बफर हे 7 ते 14 या दरम्यान ॲक्टिव्ह असतात. ओके. म्हणजे 7 खालचा जो पीएच हे मेंटेन करण्याचं काम ॲसिडिक बफर करतात आणि 7च्या वरती पीएच मेंटेन करण्याचं काम हे बेसिक बफर करतात. ठीक आहे. आता पहिलं एक्झाम्पल आपण बघूयात, ॲसिडिक बफर कसं बनवायचं आणि त्याची मेकॅनिझम, हाऊ इट अपोज चेंज इन पीएच आपण बघूयात. ठीक आहे. सो acidic buffers are made by mixing aqueous solution of acetic acid. Okay. So this is the weak acid and its solution of salt of weak acid with strong base. So acetic acid आणि त्याचा salt, ओके, स्ट्रॉंग बेस सोबत बनवलेलं सॉल्ट, ह्या दोघांचं काय केलं जातं, अप्रोप्रिएट क्वांटिटीमध्ये मिक्सिंग केलं जातं सो दॅट वी गेट डिझायर्ड पीएच. So acetate buffer of desired pH can be made by dissolving appropriate quantity of solution of acetic acid and sodium acetate. आता सोल्युशन मध्ये हे acetic acid आणि sodium acetate कशा पद्धतीने अस्तित्वात असतात? So this acetic acid, okay, it is a weak electrolyte, so there will be equilibrium between dissociated form of the acetic acid and undissociated form of the acetic acid. So it will dissociate into acetate ion and hydrogen ion. And this sodium acetate in aqueous solution it will dissociate into acetate ion and Na+. ठीक. आता हे आपलं काय झालं, हे बफर सोल्युशन हे झालं. आता बफर सोल्युशन मध्ये जर आपण स्मॉल क्वांटिटी ऑफ जर ॲसिड ॲड केली तर काय होणार आहे, when small quantity of acid added to the above buffer solution then
H plus of the acid combines with the conjugate base. Okay, this is the conjugate base. आता वरच्या सिस्टम मध्ये इथे बघितलं तुम्ही, so this is the conjugate base. आता हा conjugate base काय करेल acetate बफरचा, हा आपण जे काही एक्सटर्नल ऍसिड ऍड केलंय H प्लस जे ऍड केलंय, ओके, त्यासोबत काय करेल, कंबाईन होईल आणि ॲसिटिक ऍसिड मॉलिक्यूल तयार होईल. ठीक आहे, म्हणजे जे काही आपण एक्सटर्नल ॲडिशन करू ते एक्सटर्नल ॲडिशन केल्यानंतर काय होईल, बफरमधले हे जे मॉलिक्यूल आहेत कॉन्ज्युगेट बेस, हे काय करतील, त्याच्यावरती अटॅक करतील किंवा त्याला कंझ्युम करून काय होईल, अनडिसोसिएटेड वीक ॲसिडचा मॉलिक्यूल तयार होईल. म्हणजेच जो एक्सटर्नल ॲसिडच्या ॲडिशनमुळे जो काही पीएच चेंज होणार आहे तो काय आपला पीएच इथे चेंज होणार नाही. पीएच म्हणजे काय, निगेटिव्ह लॉग ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. जर मी एक्सटर्नली ॲड केलं H प्लस आयन तर माझं कॉन्सन्ट्रेशन बदलणार आहे. कॉन्सन्ट्रेशन बदललं H प्लस आयनचं तर पीएच सुद्धा बदलणार आहे. ठीक आहे, आता जर आपण ह्याच्यामध्ये ॲसिड ॲड केलं, जर बेस ॲड केलं तर काय होईल बरं, आपण बघूयात. ठीक आहे, आता इथे बघा, जर स्मॉल क्वांटिटी ऑफ बेस जर ॲड केलं तर काय होईल, ओके, बेस म्हणजे काय, OH मायनस आयॉन्स ॲज पर एरेनियस थिअरी. सो हा जो ॲसिटिक ॲसिडचा मॉलिक्यूल आहे बफरमधला तो काय होईल, OH मायनस म्हणजे बेससोबत कंबाईन होईल आणि पुन्हा कॉन्ज्युगेट बेस ऑफ वीक ॲसिड तयार होईल आणि वॉटर मॉलिक्यूल तयार होईल. म्हणजे एक्सेस जे आपण बेस ॲड करू ते सुद्धा काय होईल, ते कंझ्युम केले जातील किंवा त्याची ॲक्शन हे रिड्यूस केले, त्याला न्यूट्रलाइज केलं जाईल या पद्धतीने. सो ॲसिटिक बफर अशा पद्धतीने काम करतं. ठीक, जर H प्लस आपण ॲड केलं तर कॉन्ज्युगेट बेस ओके ॲसिडेट आयन हे कंझ्युम करतील आणि जर बेस ॲड केलं तर ॲसिटिक ॲसिड हे कंझ्युम करेल. ठीक, नाव सेकंड बेसिक बफर आणि त्याचे मेकॅनिझम. बेसिक बफर कसं बनवतात, ठीक, सो वीक बेस आणि सॉल्ट ऑफ वीक बेस विथ स्ट्रॉंग ॲसिड. इथे बघा आता काय, अमोनिया बफर जे आहे हे बेसिक बफर आहे. अमोनियम हायड्रॉक्साईड हा वीक बेस आहे आणि अमोनियम क्लोराईड, ओके, हे कसं बनवलं जातं, वीक बेस आणि HCl, ओके, स्ट्रॉंग ॲसिड HCl दोन्ही कंबाईन करून हे सॉल्ट आपण बनवतो. सो इट इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग अँड ॲक्वस सोल्युशन ऑफ वीक बेस अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग ॲसिड. ठीक, आता हे दोन्ही अप्रोप्रिएट क्वांटिटीमध्ये मिक्स केलं जातं आणि आपल्याला जो पीएच आहे, डिझायर्ड पीएच ग्रेटर दॅन 7 हा आपण मेंटेन करू शकतो बाय जस्ट हे लॅबमध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस तुम्हाला समजेल हा पीएच आपण कसा ॲडजस्ट करतो. ठीक, आता सोल्युशन स्टेटमध्ये देर विल बी इक्विलिब्रिया. ठीक, आणि हा इक्विलिब्रिया कसा असेल, सो दिस इज अवर बेस इन ॲक्वस सोल्युशन, इट विल फॉर्म अमोनियम आयन इन ॲक्वस मीडिया अँड हायड्रोक्सिल आयन इन ॲक्वस मीडिया. ओके, सो दिस इज अवर वीक इलेक्ट्रोलाइट आणि हे सॉल्ट कसं डिसोसिएट होईल, सॉल्ट इज ओके हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, इट विल डिसोसिएट ॲज NH4 प्लस ॲक्वस अँड Cl मायनस ॲक्वस. ठीक, आता याच्यामध्ये जर आपण ॲसिड जर ॲड केलं तर काय होईल. ठीक, वेन वी ॲड द ॲसिड देन द बेस अमोनिया कंबाईन्स विथ दी NH प्लस इन द अँड टू फॉर्म NH4 प्लस. म्हणजे हा जो बेस मॉलिक्यूल आहे NH3 हा ॲसिडसोबत कंबाईन होईल आणि अमोनियम मॉलिक्यूल आपला तयार होईल. ठीक, आणि जर बेस जर ॲड केला तर काय होईल, पुन्हा NH4 प्लस इट विल कंबाईन विथ दी OH मायनस आयॉन अँड इट विल फॉर्म अमोनियम हायड्रॉक्साईड, ओके, वीक ॲसिड मॉलिक्यूल तयार होईल. सो या पद्धतीने बेसिक बफर काम करतं. ठीक, बफर म्हणजे काय की हे आपण आत्ताच बघितलं की द सोल्युशन विच रेजिस्ट change in pH on addition of small amount of an acid or base is called as buffer solution. So एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो की बफर म्हणजे काय, एक्सप्लेन द प्रिपरेशन अँड मेकॅनिझम ऑफ ॲसिडिक बफर अँड बेसिक बफर. So thank you for watching this session.